सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी स्थानिक हळद बीट सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। या सुविधेमुळे शेतकऱ्यांना इतर बाजारपेठांमध्ये जाऊन विक्री करण्याची गरज राहणार नाही। त्यामुळे वाहतूक खर्च आणि वेळेची बचत होणार आहे। बाजार समितीचे सभापती डॉक्टर संजय रोडगे आणि संचालक मंडळ सक्रिय असून व्यापाऱ्यांना हळद खरेदीसाठी लवकरच नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले। स्थानिक स्तरावर हळद विक्री सुरू झाल्याने शेतकऱ्यांना योग्य आणि स्पर्धात्मक दर मिळण्याची अपेक्षा आहे। संपूर्ण उपक्रम शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वी होईल असा विश्वास डॉक्टर रोडगे यांनी व्यक्त केलाय। मालेगाव तहसील कार्यालयासमोर आंबेडकर समाजाच्या वतीने मंगळवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। आंदोलनात सहभागी लोकांनी शरद पोंक्षे यांच्या विरुद्ध देशद्रोहाच्या गुन्ह्याची नोंद करण्याची मागणी केली। तसंच भोंदूबाबा अशोक खरात याच्या अपहार प्रकरणात सामील असलेल्या आमदार आणि खासदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। आंदोलनात सहभागी नागरिकांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची अंमलबजावणी करण्याची तसंच नगर परिषदेकडून पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची अशा सामाजिक मागण्या मांडल्या। या आंदोलनात आंबेडकरी चळवळीचे नेते भाई गोवर्धन चोथमल, जे.एस. शिंदे, बबनराव बनसोड, देव इंगळे, सुरेश गुडदे तसंच महिला वर्गाने सक्रिय सहभाग नोंदवला। सहभागींनी शांततापूर्ण मार्गाने आपल्या मागण्यांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी भास्करराव गुडदे यांनी। देगलूर आणि बिलोली तालुक्यात अवैध वाळू उत्खननाचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेत। गंजगाव, कासराळी, येसगी आणि बोळेगाव या परिसरात वाळू माफियांच्या मोठ्या कारवायांमुळे घरकुल बांधकामासाठी आवश्यक वाळू मिळत नाही। परिणामी लाभार्थ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झालाय। नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने मार्च 2026 मध्ये मोठी कारवाई करत 8 पोकलेन आणि 36 हायवा टिपर जप्त केलेत। मात्र अवैध उत्खनन काही दिवस थांबल्यानंतर पुन्हा सुरू झालंय। घरकुल लाभार्थ्यांना वाळूचा त्रास सहन करावा लागतोय। स्थानिक सामाजिक कार्यकर्ते योगेश जाकरे यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय। प्रशासनाने तात्काळ कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे। घरकुल बांधकामात अडथळा निर्माण करणाऱ्या वाळू माफियांवर गुन्हे दाखल करणं, संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून आवश्यक कारवाई करणं, तसंच टिपर, ट्रक आणि जेसीबी जप्त करून मुख्य सूत्रधारांना अटक करणं या तातडीच्या मागण्या करण्यात आल्यात। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाचं लक्ष वेधणं आणि घरकुल लाभार्थ्यांना न्याय मिळवून देणं अत्यंत गरजेचं असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी जयपाल दावणगिरकर यांनी। संदर्भात तुम्ही उपोषण करतात, काय नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली तालुक्यात अवैध रेती माफियाने उन्माद माजला असून देगलूर शहरातील मुख्य रस्त्यावरून देगलूर तहसील ऑफिसच्या समोरून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोरून शाळकरी विद्यार्थी, वृद्ध नागरिक यांच्या जीविताशी खेळ करत हजारो ब्रास रेती भरलेले ट्रक, टिप्पर दररोज कर्नाटक, तेलंगणा राज्यात जात असताना येथील प्रशासन डोळेझाक करीत आहे। यासाठी प्रशासनाला जाग आणण्यासाठी मी 6 एप्रिल रोजीपासून उपोषणाला बसलो आहे। उपोषणाचा आजचा पहिला दिवस आहे। यापूर्वी शेकडो निवेदने, शेकडो तक्रारी वर्तमानपत्रातून हजारो बातम्या प्रसिद्ध झाल्या, पण कर्मचारी हे अवैध वाळू वाहतूक करणारे वाळू माफिया सरदारजी, झमझमवाला, सुलतान अशा महाठगाच्या ताटाखालचे मांजर होऊन बसलेले आहेत। यांना अटक करा ही मागणी घेऊन मी आज रोजी इथे उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलो आहे। ही आक्रमक भूमिका असताना सुद्धा या प्रशासनाला, या नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाला, येथील SP अधिकाऱ्याला जाग येत नाही। ही लाजिरवाणी बाब आहे। झोपेचं सोंग करून गेंड्याची कातडी परिधान केलेले हे अधिकारी देगलूर नांदेड जिल्ह्याचे रखवालदार म्हणून काम करीत आहेत। ही जनतेसाठी लाजिरवाणी बाब आहे। आम्ही इथे 4-2 पैशासाठी नाही तर या अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी बसलेले आहोत आणि जोपर्यंत या अधिकाऱ्यावर कारवाई होणार नाही, जोपर्यंत महसूल विभागाचे कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई होणार नाही,
तोपर्यंत आम्ही इथून उपोषणाला उठणार नाही, हा माझा ठाम निर्णय आहे. मग तुमचा निर्णय म्हणजे काय, आता शासनाने तुमच्यावर कारवाई केली तर तुम्ही उठणार आहात का? शासनाने कडक कारवाई करावी. जे कोणी दोषी असतील त्यांची चौकशी लावावी. जे अवैध माफिया करणारे, वाळू वाहतूक करणारे ठेकेदार आहेत, घरकुल लाभार्थ्यांना वाळू न देता इतर लोकांना कोट्यवधी रुपयाची वाळू तेलंगणा, कर्नाटक राज्यात आयात करीत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, ही मागणी घेऊन मी इथे बसलेला आहे. मी जयपाल दावणगिरकर, न्यूज मराठी 24/7 देगलूर. मारेगाव आणि यवतमाळ इथं भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं राज्यव्यापी आंदोलन पुकारलंय. पक्षाच्या मागण्यांमध्ये 39 आमदारांवर कारवाई करणं, त्यांच्या नावांची यादी जाहीर करणं, पीडित महिलांचे व्हिडिओ समाज माध्यमांवरून हटवणं, तसंच प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष सुरू करणं यांचा समावेश आहे. पक्षाचं म्हणणं आहे की लोकप्रतिनिधींनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा आणि अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणाऱ्या वर्तनावर नियंत्रण ठेवावं. भोंदूबाबांच्या प्रकरणामुळे सामान्य जनतेवर होणाऱ्या परिणामांवर लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. स्थानिक प्रशासनाला निवेदन देऊनही या मागण्यांकडे तातडीनं लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. कोपरोली ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण पाटील, सदस्य आणि ग्रामस्थांनी 7 एप्रिल रोजी प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून पाणी पुरवठा आणि अन्य महत्त्वाच्या मागण्यांकडे अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलंय. कमी दाबाचं पाणी, कमी वेळेचा पुरवठा, अनधिकृत कनेक्शन्स तोडणं, तसंच उंबरडे तरणखोप आणि उंबरडे फाट्यावरील अनधिकृत गतिरोधक काढणं ही मुख्य मागणी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्या नंदाताई म्हात्रे यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करून अधिकारी वर्गाला मुद्दे मांडले. प्रांताधिकारी प्रवीण पवार, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी सेफाली देशमुख, सरपंच प्रवीण पाटील आणि ग्रामस्थ यांच्यासह झालेल्या चर्चेनंतर अधिकारी वर्गानं 5 दिवसात उपाययोजना करून मागण्यांची पूर्तता करण्याचं आश्वासन दिलंय. यामुळे ठिय्या आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय. मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास ग्रामस्थ अधिक तीव्र आंदोलन उभं करू शकतात, असा इशारा सरपंच प्रवीण पाटील यांनी दिलाय. कोपरोलीवाल्यांचा जो पाणी पुरवठा आहे तो आपण रेग्युलरपेक्षा या टंचाईच्या कालावधीमध्ये काही तासांनी कमी केलेला आहे. त्याबाबत त्यांचं आज ठिय्या आंदोलन होतं. त्या अनुषंगाने आम्ही त्यांना 1 तास वाढवून पण दिला होता. त्याप्रमाणे MJPनी जी लाईन टाकायची होती ते MJPच्या अधिकाऱ्यांबरोबर कोऑर्डिनेट करून दिलेलं आहे आणि त्यांची जी मागणी आहे तास वाढवून देण्याची, त्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. परंतु आम्ही पहिले त्यांच्या येत्या वाराला व्यवस्थित नियोजन त्यांचं काय आहे ते समजून घेऊ, त्याप्रमाणे आम्ही करू. आणि अजून एक म्हणणं आहे त्यांचं की तुम्ही जे आमचं त्यांना एक रिक्वेस्ट होती की 2024मध्ये अनधिकृत नळ कनेक्शन जवळपास 70-80 सापडले होते त्यांच्याकडे. ते आम्ही त्यांना अधिकृत करून घेण्याची रिक्वेस्ट केली होती. ती अजूनही त्यांच्याकडनं तशी कारवाई झाली नाही आहे. त्यानंतर जलजीवन मिशनमधून सरपंचांनी ज्यांनाही नळ कनेक्शन नवीन दिले असतील त्यांनाही अधिकृत ह्या प्रादेशिक योजनेवरती त्यांनी करून घ्यावं, जेणेकरून आम्हाला लोकसंख्या काय आहे, रिक्वायरमेंट काय आहे पाण्याची, हे आम्हाला जस्टिफाय करता येईल आणि त्याप्रमाणे आम्हाला पुढील नियोजन करता येईल. धन्यवाद. कसं आहे, वेळोवेळी आपण त्यांना प्रत्येक विभागाला कमी दाबाने येणारा पाणी आणि कमी वेळ येणारा पाणी, त्यासाठी वारंवार पत्रव्यवहार तर केलेलंच होतं, पण त्याच्यावर काहीही त्यांचा उपाययोजना न झाल्यामुळे आज आम्ही हा तीव्र ठिय्या आंदोलनाचा आम्ही एक निर्णय घेतला आणि सर्व ग्रामस्थांनी येऊन या ठिकाणी आंदोलन केल्यामुळे. आणि दुसरा विषय होता की तो स्पीड ब्रेकरचा. गेले 2 वर्ष आम्ही सतत पाठपुरावा करत असून 3 किलोमीटरमध्ये 24 स्पीड ब्रेकर या कुठल्या कायद्याने आहेत, त्यांना देखील, त्या विभागाला देखील वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार करून देखील त्यांनी कुठल्याच त्याच्यावर उपाय शोधला नाही. त्यामुळे आम्ही हा तीव्र ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेतला आणि आता संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून प्रांत साहेबांच्या समोर आम्हाला पाणी प्रश्नावर पाणी विभागाच्या देशमुख मॅडम यांनी एक 10 दिवसात मी त्या ठिकाणी बूस्टर पंप बसवून तुम्हाला प्रेशरने पाणी देण्याचा प्रयत्न करतो, कारण पाणी टंचाई सर्व खारेपाट विभागाला असून सुद्धा तुम्हाला 1 तास वाढवून देतो असं आम्हाला लिहून देणार आहेत. आणि बांधकाम विभागाचे श्री समीर म्हात्रे साहेब यांनी सुद्धा लिखित आम्हाला
7 दिवसाच्या आत म्हणजे 19 तारखेला स्पीड ब्रेकर काढून देतो असं लिहून देतो असं सांगितल्यामुळे हा आमचा आत्ताचा हा जो काही ठिय्या आंदोलन आहे तो तात्पुरता स्थगित करत असून जर काय दिलेल्या तारखेपर्यंत जर काय एक उपाययोजना केल्या नाहीत तर पुन्हा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल हे सांगून या ठिकाणी विशेषतः पत्रकार बंधूंनी देखील खूप मोठं सहकार्य केलं आणि या कार्यासाठी या आंदोलनासाठी विशेष मार्गदर्शन म्हणजे आंदोलनकर्त्या श्रीमती नंदाताई म्हात्रे यांचं योग्य मार्गदर्शन मिळालं आणि ग्रामस्थांनी सुद्धा विशेष सहकार्य केलं. या ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच सदस्य ग्रामस्थ पोलीस पाटील मॅडम तसेच महिला भगिनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी आंदोलन यशस्वी केलं. त्याबद्दल सर्वांचेच मी सरपंच या नात्याने सर्वांचेच आभार मानतो आणि पुन्हा जर काय आपली पूर्तता झाली नाही दिलेल्या तारखेपर्यंत तर पुन्हा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करतो असं जाहीर करून मी माझे 2 शब्द संपवतो.